तर अनेक ठिकाणी पुन्हा एकदा अवकाळीचा तडाखा बसलाय। काय परिस्थिती आहे बघूयात। रायगड जिल्ह्यात भात कापणी सुरू असताना मुसळधार पाऊस झाला, त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान, भात शेतीचं नुकसान झाल्यानं शेतकरी हवालदिल। ऐन दिवाळीत शेतकऱ्यांवरती पुन्हा एकदा ओढावलं आर्थिक संकट। जळगाव शहराला मुसळधार पावसानं झोडपलं। अचानक मुसळधार पावसाची हजेरी, त्या दरम्यान मार्केटमध्ये देखील खरेदी करण्यासाठी आलेल्या नागरिकांची उडाली तारांबळ। नंदुरबार शहरासह परिसरात वादळ वाऱ्यासह पावसाची हजेरी, पावसामुळे शेती पिकांना फटका बसण्याची शक्यता। पावसाला सुरुवात झाली त्यामुळे पिकांचं नुकसान होण्याची भीती, पावसामुळे नागरिकांची चांगलीच उडाली तारांबळ। शिर्डीमध्ये अचानक आलेल्या पावसानं भाविकांची उडाली तारांबळ। साई दर्शनासाठी आलेल्या भाविकांना संस्थांना उभारलेल्या मंडपाचा आसरा घ्यावा लागला। अर्धा तास जोरदार पावसामुळे शेतकरी मात्र पुन्हा एकदा संकटात। जळगावच्या रावेर मुक्ताईनगरमध्ये अचानक पडला पाऊस, त्यामुळे नागरिकांची तारांबळ। पावसामुळे कापूस, तूर, मका यासारख्या पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव, शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण। वाशिमच्या मालेगावमधील शिरपूरमध्ये अवकाळी पावसाची हजेरी, पावसामुळे शिरपूर बसस्थानकामध्ये याशिवाय मालेगावकडे जाणाऱ्या मार्गावरती पाणी साचलं। पाण्यातून वाट काढत असताना नागरिकांची कसरत। जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये पाटबंधारे विभागानं बांधलेल्या बंधाऱ्यामध्ये अनेक ठिकाणी साचलं पाणी, तर शेतकऱ्यांचा सिंचनाचा प्रश्न देखील मिटला। सिंधुदुर्गात भातशेती गेली पाण्याखाली, ऐन दिवाळीमध्ये परतीच्या पावसामुळे भातशेतीचं नुकसान, आणखी पाऊस झाल्यास मोठ्या नुकसानीची शक्यता। नांदेडमध्ये 6,90,000 हेक्टरवर शेती पिकांचं नुकसान, दरम्यान नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत मिळत असल्याचा आरोप। 2 ते 4 हजार रुपयांमध्ये दिवाळी कशी साजरी करायची, शेतकऱ्यांचा हा सवाल।